चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकमध्ये भव्य नोकरी महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले होते। हा रोजगार मेळावा दिनांक 13 व 14 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत उत्साहात पार पडला। या भव्य उपक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट नाशिक जिल्हा शहर सरचिटणीस मुन्नाभाई अन्सारी तसेच शहर जिल्हाध्यक्ष उद्योग सेलच्या अंकिता पारख यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते। तर या कार्यक्रमाचे संयोजक म्हणून नाशिक शहर जिल्हाध्यक्ष गजानन नाना शेलार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार सुनीलजी भुसार साहेब यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी गोकुळ नाना पिंगळे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, लक्ष्मणजी मंडाले, अनिता दामले तसेच पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, विधानसभा अध्यक्ष व विभाग अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते। या 2 दिवसांच्या नोकरी महोत्सवात विविध नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता। 14 डिसेंबर रोजी कार्यक्रमाच्या समारोपावेळी अनेक तरुणींना कंपन्यांकडून थेट ऑफर लेटर देण्यात आले। नोकरीची संधी मिळाल्यानंतर तरुणांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसून येत होता। या रोजगार मेळाव्यास 2.5 ते 3 हजार तरुणींनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शवला असून त्यापैकी जवळपास 1250 तरुणींना नोकरीचे ऑफर लेटर देण्यात आल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली। युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून या उपक्रमाबद्दल तरुण वर्गात सकारात्मक चर्चा रंगत असल्याचे चित्र दिसून आले। कार्यक्रमाप्रसंगी गजानन नाना शेलार, कोंडाजी मामा आव्हाड, मुन्नाभाई अन्सारी, अंकिता पारख यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ऑफर लेटर प्रदान करण्यात आले। तसेच नोकरी महोत्सवात सहभागी झालेल्या सर्व कंपन्यांच्या संचालकांचा शाल, सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। युवकांना रोजगाराच्या दिशेने सक्षम करणारा हा भव्य नोकरी महोत्सव नाशिकसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले। ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डे सह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक। शरद पवार साहेबांच्या 86व्या वाढदिवसानिमित्त नाशिक शहर जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणावर बेरोजगार मेळावा, बेरोजगार शिबिर, बेरोजगारांसाठी नोकरी महोत्सव हा ठेवलेला होता आणि त्या नोकरी महोत्सवाला शहरातून चांगला प्रतिसाद मिळाला। त्या या कार्यक्रमासाठी खास करून प्रदेशचे उपाध्यक्ष सन्माननीय मामासाहेब आव्हाड हे आणि सर्वच पदाधिकारी आलेले आहेत। याचं नियोजन आमचे मुन्ना अन्सारी आणि अंकिताताई पारख यांनी चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे। त्यांना सहकार्य करण्याची या टीमने सुद्धा चांगलं सहकार्य केलं। त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी रोजगार मेळावा हा संपन्न झाला। या ठिकाणी अनेक कंपन्या आलेल्या होत्या आणि त्या कंपन्यांनी सुद्धा अर्ज आणि लगेच नोकरी, आत्ता अर्ज आणि लगेच नोकरी अशा पद्धतीनं अनेकांना नोकऱ्या सुद्धा दिलेल्या आहे। पुढच्या काळामध्ये दर 3 महिन्यानंतर या ठिकाणी रोजगार मेळावा घेण्याचा आम्ही विचार करतो। सातत्यानं असाच कार्यक्रम या ठिकाणी होईल अशी अपेक्षा करतो आणि वाढदिवसानिमित्त पवार साहेबांना मनापासून शुभेच्छा। 1200 विद्यार्थ्यांना या ठिकाणी जवळपास नोकऱ्या मिळालेल्या आहेत आणि 2-2.5-3 हजार लोक म्हणजे बेरोजगार या ठिकाणी आलेले होते। आमदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या 86व्या वाढदिवसानिमित्त नाशिक शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष, माझे सहकारी मित्र गजानन नाना शेलार आणि आमचे जिल्ह्याचे सरचिटणीस, शहराचे सरचिटणीस मुन्नाभाई अन्सारी यांनी या ठिकाणी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त
सुशिक्षित बेरोजगार नोकरी महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. काल आणि आज 2 दिवस हा महोत्सव या ठिकाणी पार पडला आणि अतिशय मोठ्या संख्येने जे सुशिक्षित बेरोजगार आहे बेरोजगार लोकांनी या ठिकाणी हजेरी लावली आणि अनेक लोकांना या ठिकाणी नोकऱ्या मिळालेल्या आहेत. जे बिचारे अनेक दिवसापासून नोकरीसाठी भटकत होते, त्यांना नोकरी मिळत नव्हती, परंतु आज या मेळाव्याच्या निमित्तानं नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी नोकरी मिळाली आणि त्या ठिकाणी जो मेळावा आयोजित केला होता सर्वात विशेष म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची फी हे बेरोजगार जे आहे सुशिक्षित बेरोजगार त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची फी आयोजकांनी या ठिकाणी घेतली नाही. फी सर्व्हिस ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारची फक्त पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी हा नोकरी महोत्सव आयोजित केला आणि खूप मोठ्या संख्येनं त्याला या ठिकाणी प्रतिसाद मिळाला. अनेक शेकडो या ठिकाणी सुशिक्षित बेकारांना या ठिकाणी नोकरी मिळाली आणि त्याचा आम्हाला खूप खूप आनंद होतोय. आम्ही एवढीच परमेश्वर अपेक्षा करू का ज्या बिचारा ज्यांना नोकरीची गरज होती त्या गरजवंतांना या ठिकाणी नोकरी मिळेल. त्यांचे आशीर्वाद पवार साहेबांच्या पाठीशी सतत राहतील आणि पवार साहेबांची 100वी साजरी करण्याचे आम्हाला या ठिकाणी योग येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो.